शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा सोयाबीन पिकामध्ये अशा पद्धतीनं अळीनं प्रादुर्भाव घातला असेल ना, तुम्ही इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणात इकडे अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर याला नियंत्रण करण्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 टेक्निकल सांगतो, 2 मॉलिक्यूल सांगतो, 2 प्रॉडक्ट सांगतो, ज्यांचा कोणत्याही एका प्रॉडक्टचा वापर करून तुम्ही याला 100% कंट्रोलमध्ये आणू शकता. तेही अवघ्या काही दिवसातच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपल्या पेजला जर फॉलो, सबस्क्राईब नसेल करून ठेवलं ना, तर आजच करून घ्या. जेणेकरून अशाच माहितीजन्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर मित्रांनो, तुमच्या सुद्धा पिकामध्ये अशा पद्धतीची प्रॉब्लेम असेल ना, तर आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजचं काली 100चा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो. 8 ते 10 ml प्रतिपंप. यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट पाहायला मिळते. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अनुभवातून मी हे तुम्हाला सांगतोय. बऱ्याचशा शेतकऱ्यांना काली 100चे रिझल्ट खूप सुंदर आलेले आहेत. त्यांच्या सोयाबीन पीक असो, त्यांच्या टोमॅटो असो, वांगी असो किंवा त्यांचा हरभरा पीक असो किंवा इतरत्र कुठलंही पीक असो, यामध्ये त्यांनी रिझल्ट चांगल्या पद्धतीचे घेतलेले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की सोयाबीन या पिकामध्ये तुम्ही आता फवारणीचे व्यवस्थापन करणार असाल ना, तर अशा पद्धतीचे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये पानं कुरतलेले असं अळीने, तर नक्कीच तुम्ही काली 100चा वापर 10 ml प्रतिपंप या प्रमाणात करून सुंदर रिझल्ट हे मिळू शकता. याऐवजी जर तुम्हाला दुसरं प्रोडक्ट घ्यायचं असेल ना, तर तुम्ही शूटरचा वापर करू शकता. शूटर सुद्धा खूप चांगलं मॉलिक्यूल आहे, खूप चांगलं टेक्निकल आहे. याचा वापर करत असताना आपल्याला साधारणतः 30 ते 35 ml प्रतिपंप या प्रमाणात करायचे असतात. याचा सुद्धा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं अळीवर नियंत्रण करू शकता. तर ह्या 2 टेक्निकल, ह्या 2 मॉलिक्यूल, ह्या 2 प्रॉडक्टपैकी तुम्ही कुठल्याही एका प्रॉडक्टचा वापर या फवारणीमध्ये घ्या आणि एक प्रॉडक्टचा वापर तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये घ्या. तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट तिकडे पाहायला नक्कीच मिळणार आहे. आणि ह्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना, तर खाली स्क्रीनवर जो नंबर दिसताय त्यावर संपर्क करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.